हॅलो, हिलिंग पॉवर ट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हिलिंग पॉवर ट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण आहे ना थोडं मेडिटेशनवर बोलणार आहोत. तर मेडिटेशनवर बोलायचं म्हणजे असं की रोज तुम्ही ना एक 10 मिनटं तरी मेडिटेशन करा. आणि मेडिटेशन करताना आहे ना आपल्या श्वासावर लक्ष ठेवा. आपला श्वास येतो जातो हेच बघायचं आहे आपल्याला. आणि मेडिटेशन करताना आहे ना एक पक्की वेळ ठरवून घ्या की आता सकाळी आज केलं सकाळी तुम्ही 5ला 6ला तर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी करायचं. आणि मेडिटेशन करताना एकच जागा ठेवायची, त्याच जागेवर रोज बसायला पाहिजे. तेच आसन घ्याल, त्याच आसनावर बसायला पाहिजे. आणि त्यावेळेस म्हणजे कसं ते मेडिटेशन छान होतं. आता मेडिटेशन करताना विचार वगैरे येतात तर त्या विचारांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. त्या विचाराकडे फक्त बघायचे आपल्याला, त्या विचारावर जास्त फोकस नाही करायचा. मग आपण त्याच्यावरकडे जास्त बघितलं मग परत दुसरा विचार, तिसरा विचार असे विचार येत जातात. तर त्या विचाराकडे नाही बघायचं. तर आपण फक्त आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचे. श्वास येतो जातो. आणि दुसरं जर करायचं झालं तर आपला श्वास आपण 3 मोजायचे, 1 2 3. आणि श्वास घेताना 1 2 3, श्वास सोडताना 1 2 3 मोजायचे. असं केलं तरी विचार येत नाही. तर तुम्ही करून बघा. आणि दुसरं एक आपला श्वास आहे ना थोडा जेवढा तुम्हाला रोखून धरता येईल तेवढा रोखून धरायचा आणि सावकाश सोडायचा. हे केल्यावर पण विचार येणं बंद होतं. तर हे पण तुम्ही मेडिटेशन करताना करून बघा. आणि दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला जर हे पण नसेल जमत तर मग समोर आपल्या एक मेणबत्ती ठेवा आणि त्या मेणबत्तीकडे कंटिन्यू डोळे उघडून बघा. डोळे उघडे ठेवूनच बघा. आणि जोपर्यंत तुमच्या डोळ्यावर असं डोळे आपोआप लागते नाही तोपर्यंत मेणबत्तीकडे बघत राहा आणि डोळे बंद करा. आणि तो एक अनुभव चांगला येईल तुम्हाला. तर मेडिटेशनचे असे भरपूर प्रकार आहे, ते मी तुम्हाला सर्व सांगते आज. आणि तुम्ही खरंच मेडिटेशनला सुरुवात करा. मेडिटेशन केलं म्हणजे आपलं अंतर्मन शुद्ध होतं आणि आपल्याला एक वेगळाच अनुभव होतो. तर मेडिटेशन जरूर करा. आणि दुसरी गोष्ट, मेडिटेशन करताना घरामध्ये ना शक्यतो लाईट वगैरे नको आहे. अंधारात मेडिटेशन सकाळी किंवा रात्री झोपताना जरी केलं ना तरी पूर्ण लाईट वगैरे सर्व बंद करायच्या. छान पद्मासनं आपलं साध्या आसनामध्ये बसलं तरी चालेल, फक्त पाठीचा कणा टाईट ठेवायचा. आणि हातावर शून्य मुद्रा करा. आणि त्या शून्य मुद्रेमध्ये किंवा तुम्ही अशी बोटं करून अशी जरी मुद्रा केली तरी चालेल, अशी शून्य मुद्रा करा तरी चालेल. किंवा असं घेण्याच्या याच्यामध्ये युनिवर्सकडून आपण घेतोय अशी जरी मुद्रा की असं जरी ठेवलं आपल्या मांडीवर हात तरी चालेल. असं करून तुम्ही बसू शकता. आणि तुम्ही नक्की मेडिटेशन करा. मेडिटेशनने तुम्हाला खूप फायदा होईल. तुमचे आजार बरे होतील आणि तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. आणि आज एवढंच सांगते मी. तुम्ही मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की तुम्हाला 100% जाणवणार. म्हणजे 21 दिवस तुम्ही कंटिन्यू करा. पण असं 1-2 दिवस, 21 दिवस करा, 90 दिवस करा, असे तुम्ही ठरवून घ्या. संकल्प करा की मी आता 21 दिवस करणार, 90 दिवस करणार. मग तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. कारण आपल्याला बदलायला किंवा कमीत कमी 90 दिवस तरी लागतात आपल्या शरीरामध्ये यावेळेला. आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता त्यावेळेस तुम्हाला नंतर अनुभव येईल की शरीरामध्ये काय हालचाली होत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि त्या हालचाली त्याच्यावर लक्ष ठेवलं तरी तुमचं मन शांत होईल. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही मेडिटेशन करतच राहा. आणि ज्यावेळेस तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला अनुभव येईल मेडिटेशनचा त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळाच राहील आणि खूपच त्याचा आनंद मिळेल तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.